काय हो मंडळी, हिवाळा संपत आला तरी मुळ्यापासून ही रेसिपी तुम्ही बनवून खाल्लेलीच नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने पाट्यावरती ही रेसिपी बनवणार आहोत। तर काय करायचं, एक मुळा घ्यायचा, साल काढून काप करून छान असा पाट्यावरती चेचून घ्यायचा। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मुळा चेचून घ्यायचा आहे। आणि हो मंडळी, कोणी चॅनलवरती नवीन असेल ना, पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक सुद्धा करा। तर काय करायचं, तर तव्यावरती ना हा मुळा टाकायचा, त्यानंतर तेल टाकायचं, त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आणि हळद टाकून परत एकदा छान असं परतून घ्यायचं। तर याला आपल्याला 5 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। तर बघा 5 मिनिटं झालेली आहे, आता काढून घेऊयात। त्यानंतर यावरतीच मीडियम साईजचा एक कांदा टाकून घ्यायचा आहे, तो सुद्धा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। आता थोडंसं तेल टाकायचं, त्यानंतर जिरे टाकायचं, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं। आता त्यावरती आपल्याला शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकून घ्यायचं बरं का, यामुळे चटणी खूप छान होते। त्यानंतर आपण परतून घेतलेला जो मुळा आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा। आता थोडीशी कोथिंबीर। तर बघा आपली इथं मुळ्याची चटणी तयार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।